देशावर मुघली सत्तेनं थैमान घातलं होतं, त्यात महाराष्ट्राची गत फार वेगळी नाही. मनात येईल ते लुटायचं. माय बहिणींची अब्रू वेशीवर टांगण्यात मुघल राज्यकर्ते पुरुषार्थ समजत होते. संतप्त झालेली मुंबईची जनता या रात्रीच निदर्शनासाठी रस्त्यावर उतरली. निदर्शकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी गोळीबाराला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी जनतेनं उत्स्फूर्तपणे बंद पाळला. पहाटेपासूनच चळवळीच्या नेत्यांचं अटक सत्र सुरू होतं. कॉम्रेड डांगे आणि सेनापती बापट आधीच गदाड झाले होते. पोलिसांच्या सशस्त्र गाड्या शहरात गस्त घालत होत्या. सर्वत्र संचारबंदी लागू केली होती. शूट टू किलचा हुकूम देण्यात आला होता. मुंबईला जणू लष्करी छावणीचं स्वरूप आलं. सतत एक आठवडा पोलिसांच्या गोळीबाराचं पाशवी थैमान सुरू होतं. 16 जानेवारी ते 23 जानेवारी या 7 दिवसात मोरारजींच्या हुकुमावरून 442 वेळा गोळीबार करण्यात आला. मुंबई शांत होण्याची चिन्ह दिसत नाही. संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. या आंदोलनाचं रौद्र स्वरूप पाहून महाराष्ट्र काँग्रेसचे नेते हादरून गेले. विधानसभेत या गोळीबाराच्या चौकशीची मागणी सुद्धा हुकुमशहा मोरारजींनी फेटाळून लावली. स्वातंत्र्य मिळून अवघी 9 वर्ष होत नाहीत, तोच एवढं भयंकर क्रौर्य मराठी भूमिपुत्रांच्या वाट्याला आलं. 1 मे 1960 लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसागराच्या साक्षीनं महाराष्ट्र राज्याचा जन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते साजरा झाला. राजकारण, समाजकारण, विज्ञान, साहित्य, संस्कृती, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राला आणि देशाला नावलौकिक मिळवून देण्यासाठी मराठी माणूस नेहमीच अग्रेसर आहे. पण संघर्ष अजूनही संपला. आज याच महाराष्ट्राच्या राजकीय मराठी माणसाला अपमानित का झाला? घरापासून रोजगारापर्यंत त्याला डावललं जातंय. ज्या गिरणी कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी भांडवलशाही विरुद्ध लढा देत मुंबई मिळवली, त्या शेतकऱ्याला आज आत्महत्या कराव्या लागतात. महाराष्ट्र राज्याची मुंबईसह स्थापना झाली होती खरी, पण मराठी माणसामध्ये खतखत होती. कारण नोकऱ्यांमध्ये वर्चस्व होतं दाक्षिणात्यांचं. मराठी माणसांच्या असंतोषाला वाचा फोडली ती मार्मिकनं. पण ही व्यंगचित्र वाचून अस्वस्थ झालेल्या तरुणांना पुढे गरज होती ती एका व्यासपीठाची. महाराष्ट्राचे लोक वाट पाहत होते त्या तारणहाराची, त्या पांडुरंगाची, दैवी अवताराची. मग अधर्माचा घडा भरला आणि देव आला. पण या राजकीय वादळाची सुरुवात अर्ध्या शतकापूर्वी कुंचल्याच्या भटकऱ्यांनी झाली. फ्री प्रेस सारख्या सुप्रसिद्ध पेपरातली नोकरी सोडून त्यांनी मार्मिक नावाचं झंझावाती साप्ताहिक सुरू केलं. हे 1960चं दशक होतं. धर्माची व्याख्या बदलली. धर्म कुठे आहे आम्हाला माहित नाही. आणि मग ज्या देशाला फादर नाही आणि मदर नाही त्याला स्पेन वरनं फादर आणावा लागतो. मदरचा पत्ता नाही. म्हणूनच बजाव पुंगी हटाव लुंगीचा नारा देत 19 जून 1966च्या दिवशी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळ केशव ठाकरे शिवसैनिकांचे बाळासाहेब बनले. 2च वर्षात ठाणे महापालिकेवर सेनेचा भगवा फडकला. अवघ्या वर्षभरातच या तरुण आक्रमक शिवसेनेने भारताची आर्थिक राजधानीही काबीज केली.
ती पाकिस्तानची बाळासाहेबांचं ओघवतं ज्वलंत प्रसंगी शिवराळ पण शिवसैनिकांची मन पेटवणारं वक्तृत्व हा शिवसेनेचा कणा होता. पण 1984 साली शिवसेनेचा जणू नव्याने जन्म झाला. भिवंडीत दंगल उसळली. बाबरी मशिदीचा मुद्दा पेटत होताच. म्हणून मराठीचा मुद्दा सोडून बाळासाहेबांनी आक्रमक हिंदुत्व अंगीकारलं. जे आमच्या धर्माचा मान राखू शकत नाही तो काय चाटायचा आणि धर्मवाद. 85 नंतर शिवसेना मुंबई ठाण्यापलीकडे उर्वरित महाराष्ट्रात पसरू लागली. बाळासाहेबांचा झंझावात, सामनातले अग्रलेख, मुंबईतल्या महाआरत्या यामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. बाळासाहेबांवर जंगली भडकवण्याचे आरोप झाले. पण 1995 मध्ये काँग्रेसला धूळ चारत युतीचं सरकार सत्तेत आलं. तो बाळासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीतला सुवर्ण काळ होता. रुपयात झुणका भाकर देण्यापासून ते चकचकीत फ्लायओव्हर्स बांधण्यापर्यंत अनेक लोकप्रिय निर्णय घेतले गेले आणि त्याची अंमलबजावणी झाली. पुढे वयोमानानुसार बाळासाहेबांची तब्येत साथ देण्याशी झाली. पण प्रकृती फारशी चांगली नसतानाही त्यांनी 2011 साली दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली. 2012 सालच्या दसरा मेळाव्यात त्यांची सीडी दाखवण्यात आली. त्यात त्यांची तब्येत कमालीची खालावलेली दिसत होती. पण त्यांच्या शब्दाची धार मात्र कायम होती. आपण मला सांभाळलं, मी तुम्हाला सांभाळलं. 5 दशकांपासून मराठी तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे बाळासाहेब शिवसैनिकांचे अक्षरशः दैवत होते. जातीवादीच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वसामान्य सैनिकांमधून असंख्य नेते घडवले. ते यारांचे यार होते. शरद पवारांपासून जावेद मियादाद पर्यंत आणि अमिताभ बच्चन पासून मायकल जॅक्सन पर्यंत त्यांचे अनेक मित्र होते. कठीण प्रसंगीही त्यांनी कोणाची साथ सोडली नाही. असा उमदा, दिलदार, कणखर, करारी, प्रतिभावंत नेता महाराष्ट्रात क्वचितच पुन्हा होईल.